मदत करता काय करता दिव्या? लसूण लोणच्याची तयारी. तुझं वेगळाच चालू आहे काहीतरी. लोणच्याची तयारी चालू आहे. पापड नाही का सोलतो? ते करायला लागणार, ते काहीन केले ना. आणि भाज्याचा कांदा ना असं चिरू ग काय काय सांगेन आडवं चिरूचं असतं असं माहिती. हा असं चिरलो का सुटो जाता. सोन्याच्या काकीन सांगले उभं चिरूचं असतं ना काय विचार ना मी केलेलं आहे असं. डोळे गेले थोडे डोळे जमतात. करणारा तर दुःख करणाऱ्या माहिती. खाणारे जोमात. ऑर्डर पडायची वळेत ना फक्त आज कांदा भाजी होईल तुझ्याकडे. बाबू ब्लॉग मध्ये का नसतो? बाबू लागता. अरे काय जो विषय डिस्क्राईब करून सांग. मी सांगा सविस्तर. कशा काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिले तर तुम्हाला गुड इव्हिनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ. सो फायनली तो दिवस आलेला आहे आणि आजपासून आपण भजी बनवायला स्टार्ट करतोय. म्हणजे पुढे पुढे अजून वेगवेगळे बघायला मिळतील, लगेचच असं नाही पण बनवू. पण आज आपण बनवतोय मस्त कांदा भजी. बाहेर थंड वातावरण आहे, आत्ता काय पाऊस पडलेला नाही तर सकाळी पडलेला पाऊस आणि दुपारी, त्याच्यामुळे वातावरण एकदम थंडगार. बाकी म्हणजे कणकवलीत आणि भरपूर पडावतं. सबस्क्रायबर होते त्यांनी फोन केलेल्यानी कणकवलीत ना सांगा त्यात भरपूर पाऊस आहे कणकवलीत. आज आमच्याकडे कांद्याची भजी चालू आहे. कांद्याची भजी चालू असत. आई तर यासाठी कांदे सोलता पहिले आणि या पाण्यात टाकता. पाण्यात कशा काळा असता ना कांद्यांच्या धुवून घ्या. आणि दिव्या या साईडी कसा मदत करता काय करता दिव्या? लसूण लोणच्याची तयारी. तुझं वेगळाच चालू आहे काहीतरी. लोणच्याची तयारी चालू आहे. पापड नाही का सोलतो? ते करायला लागणार, ते काहीन केले ना. काय झाडा खरखरीत टाकतात ना कोण कोणी. आला, कोथिंबीर, हिरवी मिरची, धने पण टाकतात पण मी टाकू नाही. तसं थोडं खरखरीत करून टाकू काय. आज फायनली खाता खाता पाऊस स्टार्ट जाऊ. हा मग मजा येते. मग मजा येते रे. आता ही भजी कितपत कशी जातात त्याच्यावर उद्याची भजी. यस. पण कांदा भजी खाऊकच भारी वाटत ना. चाय आणि भजी. एक दिवस ऍड करून करू भाई म्हणजे ते पचा होई ना. रोज रोज भजी बेसनायचे. रोज रोज करतात. हा रात्रीचा पाऊस लागला असता तर कुर्ल्याक तरी गेला असता. कोण आहे त्याला बरोबर? माझ्यावर कोण आहे त्याला? येतो बाबू. बाबू आधी राम 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 राम. बाबू मंडळी साप वगैरे बघितले म्हणजे पाण्यात फिरणारे जे असत ना ते बघितले आणि काय त्याच्यामुळे भियाता भयानक आणि येणार नाही. आणि इकडे पाणी वगैरे जास्त असतं शेळीत काय एकदम म्हणजे पायात येतं फिरत फिरत, त्याच्यामुळे नाही येणार. आणि पप्पा काय आमचे एकदम ह्याच्यातच योग तयारच पहिलेच, त्याच्यामुळे काय विषयच नाही. जेव्हा मीच एक असं उत्सुक असे की जाईन धरू, पण नाका पण आता जरा बरा नाही आणि बरोबर कोण नाही आपल्या, त्याच्यामुळे आमका दुसऱ्याने दिल्या आणि तेच आम्ही यंदा खालो. अनाक सांगा बायले बरा वाटत ते सर्दी बरी जाऊन ते कुर्रे होते. पहिले तर कांदे असत ते आपण मस्त धुवून घेऊया. माळकर सांगितलं काल किती 300 रुपयाचे 4 कुर्ले काय कितीतरी होते. हा मार्केट मध्ये. हा आपले गावठी हाय. डोळे झोमले आईचे. आणि पहिल्यांदा आम्ही कधी डिश असा टायमर बनवतो नाश्त्याची, नाहीतर आज तुमच्या अगोदर कधीच असा होत नाही. मी टायमर हल्ली काय होतं आम्ही टाइम किती झाला तुम्ही बघा. कामासाठी मला पुढे सकाळी जातो 10 वाजता ते घरातच येऊ आमका 5 वाजता. उशीरच जातो. कामात संपत नाही. काय समाधान. अरे मग 3-4 दिवस आम्ही जेवण पण नाही. 10 वाजता जातो ते डायरेक्ट 4:30-5 वाजता घरात. चला ते आपण कापून घेऊया पटापट. आणि भाज्याचा कांदा ना असं चिरू ग काय काय सांगेन आडवं चिरूचं असतं असं माहिती. हा असं चिरलो का सुटो जाता. सोन्याच्या काकीन सांगले उभं चिरूचं असतं ना काय विचार ना मी केलेलं आहे असं. आड्याचं स्पीड बघा, आड्यावर हातांचं स्पीड. धारी फास्ट 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 फास्ट. आंबे अजून बाजारात महागच. 350 रुपये डझन होते.
400 होते, मला सांगत होते 350 देते. आणि अजून पण भरपूर कमेंट असतात, मालवणी बोला मालवणी बोला, रोज तर बोलत असतो. काय हो, रोज मालवणीच बोलतो. कोणा काही शब्द कळत नाही. पहिल्यांदा सगळा कसं म्हणजे झालेला, असा त्या कॉलेजची मुलं आमच्या काय म्हणजे सतत 7-8 वर्ष घरात असल्यामुळे शुद्ध तोंडात आहे, बाहेर गेलं तरी ताच आहे. आणि आता काय होता, बाहेर गेल्यानंतर कसं आपण आता रोज मालवणीच बोलतो ना, त्याच्यामुळे बाहेर गेल्यानंतर ताच तोंडात येतं. आणि बोलतो आम्ही बऱ्यापैकी, असं नाही की बोलणं नाही. ब्लॉग मध्ये सुद्धा आणि बरेच असं जे ज्यांना मराठी असं कळ म्हणजे मराठी शुद्ध म्हणते बोलत का, आम्ही थोडी शहरात राहतो. असं मालवणी प्रॉपर कळत नाही. काही शब्द असत ना ते कळत नाही. म्हणजे जळगाव साईडचे वगैरे जे असत बघणारे आपले सबस्क्रायबर, त्यांची कमेंट असतात मध्ये बरेच मध्ये, लोकांका ती शुद्ध कळत भाषा नाही. तर कळत आम्ही दोघांना काय पकडून असे चालतो, काही काही एकदम असे वर्ड असत ते आम्ही असे शुद्ध मराठीत बोलतो. आणि कसं असतात, थोडं बाहेर गेल्यानंतर शुद्ध बोलणं पण गरजेचं असतं. कधी कधी आपण बाहेर जातो काय करतो तेव्हा. आणि विषय कसं, आपण किती जरी सांगितलं ना मालवणी बोला मालवणी बोला, तुम्ही सुद्धा जरी खऱ्या तरी सुशिक्षित ऑफिसात गेलात मोठ्याना, की आपण बोलताना पहिला तर शुद्धच बोलतो. आणि ते पण असंच म्हणत असतं की आपण गेल्यानंतर बोलतोच, पण आम्ही क्लिअरली सांगतो की हा की आम्ही शुद्ध बोलतो, मालवणी सुद्धा बोलतो. सो तसाच असा कधी कधी गेल्यानंतर बोलणं गरजेचं असतं. त्याच्यापेक्षा असं म्हणजे सांगण्यापेक्षा डायरेक्ट काय की आम्ही बोललो नाही. आणि आता तर घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा आता आपण, मी तर आता बघलंय ना, प्रत्येक बँकेत जावा तर पहिले ते हिंदीच बोलतात, मराठी बोलणंच नाही. या महत्वाचं आता मागे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँकेत जा, खायच्या बँकेत जा, फक्त मला वाटतं बडोदा बँकेत गेलो. म्हणजे कधी कधी अशी वेळ आता काय माहिती आहे, म्हणजे आपल्याक जर हिंदी बोलाक येत नसत, आपल्याक समजत नसत, तर आपण त्या माणसांबरोबर काय बोलतो आणि आपणाक न कळलेल्या गोष्टी काय विचारतलो. फक्त बघा सिंधुदुर्ग बँकेत गेल्यानंतर सगळे आपले मालवणीच बोलतात, मराठी बोलतात, शक्यतो मालवणी बोलतात. पण बाकीच्या बँकेत गेलं ना तर सगळे तर 50% ते जे ऑफिसर आहेत ते हिंदीच बोलतात. त्याच्यामुळे असं गोंधळ काय काय बोलायचं. आणि मग विचार येतात न कळणारे आणि वयस्कर लोक जी आपली प्रॉपर राहिलीच कायम राहणारी, त्या लोकांनी काय करायचं. कधी कधी बोलणं गरजेचं असतं, तेव्हा शुद्ध बोला कसं आहे. नाहीतर रेग्युलर आपण मालवणीच बोलत असतो, त्याच्यात काय लाज वाटण्यासारख्या कायच नाही, कारण आपली ती भाषा असा. आणि आता आपण ह्याचा बोलतो तेव्हा कधी शुद्ध येतं तेव्हा लोक म्हणतात अरे मालवणी बोल, पण असं नाही. मालवणी बोलणं गरजेचं आणि बाहेर गेल्यानंतर शुद्ध पण बोलणं तितक्याच गरजेचं असतं. सो भाषा असा कमी जास्त कुठचीच रेट करणं नाही, कारण आमची जी ओळख असा ती मालवणीचमुळे झालेली असा पहिली गोष्ट तर. कारण नाहीतर आमका ओळखतले कसे की आम्ही कुडा या साईडचे, कुडा मालवणी या साईडची, मालवणीत नाही येली तोंडात ना आपले तर सिंधुदुर्गातले. सो मालवणी यांना खूप महत्वाचा असा. पण बोलता बोलता आपलं कांदा एवढं झालेलं चिरून बघा, गोष्टी संपलत नाही, बोलत गेल्या का मुद्दे येतच राहतले. कांद्याची भाजी शक्यतो घरात करू नये ना, काय माहित ना, दुकानावरूनच आणू अंबलपडेत ना. आम्ही घरात आमच्या बटाट्याची भाजी बरीच वेळा केली, अजून कसली कसली गेली, पण ते कांद्याची भाजी नाही शक्यतो करत. आत्ती करूया. कांदा आपलं कापून झालेलो आणि एवढं झालं, एवढं बस झालो, खूपच झालो. इतकीच भाजी संपायची नाही. खूप आता काय मीठ टाकल्यानंतर नरम जातो ना, म्हणजे तसं काय इतकं जायचं नाही, इतकंच जातं ना. आता आपण टोपात काढून घेऊया, म्हणजे तो मळ गोड पडतो ना. पाणी सुटतं बाहेर. ह्याच्यात आता मीठ टाकूया. मीठ लावून असं मळून घेऊ. ही प्रोसेस काय सगळ्यांकाच माहिती असतेली, पण ते आम्ही आता करतो म्हणून सांगतोय मी. करतो तर शेअर करतो. तसं मीठ चोळून घेऊ का व्यवस्थित, मी तर नरम पडत ना. डोळे गेले, थोडे डोळे जमतात. करणारा तर दुःख करणाऱ्या माहिती, खाणारे जोमात. ऑर्डर पडायची वळेत ना, फक्त आज कांदा भाजी होईल चुलीकडे. दोन बरे शब्द, दोन वाईट मनात. अगोदरची लोक खाणाऱ्यांका खाऊ काय, आपण जास्त काय करू तर लागणार नाही. झाल्यानंतर फक्त कौतुक करायचं, अरे भारी जबरदस्त भारीत. मग काही नाही ऐकत येत नाही, मग विषयच नाही. ह्याच्यात आता आपण ह्या टाकूया काय, हिरवी मिरची
आला, ओली कोथिंबीर, मी अशी थोडी खरखरीत वाटून घेतलंय. अशी जोई तर मजा येते. ह्याच्यात थोडे धने पण टाकतात, धने टाकल्यावर जरा अजून बरी लागली असते. सगळ्यांका धन्याची जिऱ्याची आवडणार टेस्ट म्हणून नाही टाकू. आता ह्या आपण व्यवस्थित असा लावून घेऊया. जास्त हे करू नको, पाणी सुटताला खूप. आता कांदा आहेत नरम जाऊ नाही. आता आपल्या मसाल्यांचा काम असा, ह्यो आपलो लाल मसालो, ह्या काय धनेपूड आणि ह्यो लाल मसालो थोडंच टाका, कारण मिरची टाकलेली आहे. हा मिरची टाकलेली टाका, म्हणजे मी कमी टाकतंय थोडं. हे बघा, चमच्याचं प्रमाण नसतं, अंदाजान टाकलेला असतं. ज्याचं त्याचं अंदाज बसलेला असतं, त्याच्यामुळे त्याला माहीत असतं. पटकन लक्षात येणं नाही तर इतक्यासाठी टाका. येस. चमच्याच्या नादात कधी कधी काय आता चवच बिघडता, कारण चमच्यात कळणं नाही पटकन. त्याची सवय असली की तसंच असतं. हा आता आपण मीठ टाकताना कसं हाताने टाकलं तर परफेक्ट पडतं, आणि चमच्यात टाकू गेला काय तर जास्तीत जातं. माझा तर हाच जाता, खार जाता. मग त्याच्यात टाकूया बेसन, टाकू थोडंसं हातार क्रश करून लगेच टाकते. म्हणजे तुझ्या टाकू आता सगळं टाकू, सगळं ना थोडं लय मी तोंडात येतं. कमी कर. बस झालं इतकं. आता चव आहे. एक तुझा हात एक माझा हात. टाकतच नाही तू काय माहिती नाही का लागतो तो काय. आता बेसन टाकू याच्यात. आता बेसन, मग काय विषयच नाही. आपला रेडीमेड बेसन. ह्याच्यात काय पाणी टाकायची गरज नाही लागत. पाणी टाकायचंच नाही. आता पाणी सुटताला कांद्यात वापरायचं, पाणी सुटतं. कारण पाणी टाकलंच तर खूपच पाणी जाताला, म्हणजे एकदम असं पातळ. आपण जत्रेक भजी सोडतात ना तसं आता कधी पण सुक्या सुक्या व्हाया कळला तर त्यांना शेप व्यवस्थित येतात आणि कुरकुरीत लागतात. आडव्या असे गोल काप करून पण ते पकोडे बाहेर लागतात कांद्याचे ना. तू करतो ना तशात. येस. आपण मस्त चुलीकडे आपल्या, आणि आता कढई रेडी आहे. तेल तापला काय बघूया. ओके, तेल आपला मस्त तापलेला असा. भजी आई थोडं चालू केले. जास्त जाड तेल कमीच ठेव, लगेच कलर बदलतात. नंतर कुरकुरीत लागते. जाड केलंच का नरम खाऊ पण कंटाळा. लगेच बाहेर न आली. तेल तापलं थोडं. लाईट गेली ना तितक्यात. हा लाईट गेलेली आत्ता, पण लगेच गेली आणि लगेच गेली लाईटीचा लय तुमच्या एका मिनिटात. तरी अजून असं पडणार नाही पाऊस, म्हणजे कंटिन्यू 1 दिवस 2 दिवस. आणि मग रात्रभर लाईट नसली का नाही वाईटा झोप नाही काय नाही. पंख्यांची सवय झाली आहे. मच्छर गाणी म्हणतात ते क्लिअर आहे का घेता ओळींवर. आणि लाईट गेली का मग मच्छर येतात. काय सांगताय तुमका, सगळीकडे ताज असतात पण शहरात एवढा नसतात कदाचित. शहरात लाईट असतात, आणि इकडे कसे लाईन पण येतात ते झाडा झुडपात असे इल्लेले असतात, त्याच्यामुळे कधी कधी फॉल्ट गावनात पण नाही शॉर्टल्याने कधीतरी. ते तरी बिचारे काय करतले सर. आणि एकट्याचं काम पण नाही. एकटं माणूस कितकं फिरतो प्रत्येक फॉल्ट नाही गावलं का शोधित राहावं लागतं. येस, ह्या गोष्टी मला माहिती आहेत, कारण माझे बाबा वायरमन होते. आमचे आजोबा वायरमन होते, त्याच्यामुळे आमका माहिती आहेत. कारण बाबा सांगितले घराकडे कधी कधी. आईन जी पहिली भाजी सोडली ती लगेच झाली आपली. लगेच झाली म्हणजे झाला काय, लाईटीच्या ह्याच्यात तेल तापलं. तेल खूप तापला, आतमधनं थोडी थोडी यार ओली असते आता. कच्चे राहू जास्त केलं होतं हे जातली करपतली. आता पहिले असेच काढूया. अशीच काढली. आवाज येणार नाही त्यांचा. आवाज पण येणार नाही. नरम नरम पावसाचे थेंब पडक स्टार्ट झालेले आहेत. ते भजी वाटतात आणि पाऊस पण. पाऊस आहे का नाही खुश.
पण बाहेर गेला काय लय कंटाळा येतात. असाच आता काय करतले, पाऊस खूप पडतात काय करतले. जे पाऊस पडणार नाही त्यांना विचार. आपल्याकडे पण मे महिना कसं गेलं. सांगते पाऊस सगळ्या ऋतू होईल, थंडी होईल, उन्हाळा होईल, पाऊस होईल, सगळ्याच आहे. चला फायनली आपली भजी रेडी झालेली आहेत, पूर्णपणे रेडी मगाशीच झालेली, आता सगळी झालेली आहेत. आणि बाहेर पडता मस्त पाऊस. पप्पा नाही होतं, पप्पा भाड्यात गेले त्याच्यामुळे. पप्पा भाड्यात गेलेले तर पप्पा आता येईल मस्त आणि गरम. पावसानं पण हजेरी लावलेली आहे. सगळ्यात महत्वाचा पाऊस होय होतं भजन बरोबर. कशी आली पप्पा? हा खायला एक नंबर. कुडात पडवतो पाऊस? थोडं थोडं पडत. जेव्हा बाबून घेतल्यात म्हणजे आकारा या जबरदस्त. मीठ मसाला मिरची सगळा मस्त लागला व्यवस्थित. मस्त चाय. सोनू बाबू ब्लॉग मध्ये का नसतो? बाबू लागता. अरे काय तो विषय, डिस्क्राईब करून सांग. मी सांगा सविस्तर. लोक नाही सांग नाही भजी खा. या मंडळी जे हॉळली मस्त भारी ना चालेल. मस्त तर मंडळी आपली भजी खाऊन झालेली आहे असत. आणि परत एकदा मी घेते मस्त वाफ आता. तर आता करते आजचा ब्लॉग इकडेच एंड. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.